दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून प्रफुल्ल पटेलांची भेट. पार्थ आणि जय पवारही सोबत. पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात तुम्हालाच माहिती. भेटीआधी सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. पीडिता अप्सरा असल्याच्या बहाण्यानं वासनांध खरातकडून महिलांवर अत्याचार. भोंदूला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर खरातच्या फरार पत्नीविरोधात लुकआउट नोटीस जारी. भोंदू खरातनं 130 बोगस बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार केल्याचं उघड. रुपाली चाकणकरांची बहीण आणि पुतण्याचंही बनावट खातं. ऐन उन्हाळ्यामध्ये झालेल्या पावसानं पुणेकरांची दाणादाण. एप्रिल महिन्यात 130 वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंद. सिंहगड रोडवर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू. सोलापुरातल्या माढा इथल्या अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावरून अजूनही तोडगा नाही. प्रशासनाकडून बैठकांचं सत्र. तोडगा निघणार का याकडे लक्ष. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन. बॅटनं मारहाण केलेल्या व्हिडिओ प्रकरणात खोक्या निर्दोष. राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावली नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांची भेट. राज पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये जुंपली. राज्यसभेमध्ये जाता आलं नाही म्हणून BFIच्या माध्यमातून दिल्लीला जायचंय. प्रवीण दरेकरांचा राहुल शेवाळ्यांवर निशाणा, तर दरेकरांकडून नियमांचं उल्लंघन. शेवाळ्यांचाही पलटवार. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या बांद्रे टर्मिनसवरूनही कोकणासाठी ट्रेन सुटणार. पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची माहिती. इराणला अश्मयुगात पाठवू. 19 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांची धमकी. होर्मुझच्या रक्षणाबाबत हात झटकले तर होर्मुझवर चिंता नको. इराणचा भारताला दिलासा.